बघा मित्रांनो, काय म्हणते, एका पिशवीत 25 पैसे, 10 पैसे आणि 5 पैसे. 25 पैसे, 10 पैसे आणि 5 पैसे यांचे गुणोत्तर 1 ला 2 ला 3 आहे. तर मित्रांनो, गुणोत्तर जेवढं आहे तेवढं त्यांच्या प्रमाण असते, म्हणजे आपल्याला मूल्याच्या प्रमाण मिळेल. किती होईल? 25 पैसे. 25 एक 25, 10 दुने 20 पैसे, 5 तिया 15 पैसे. मग काय म्हणते, त्या पिशवीत एकूण 30 रुपये आहेत. आता हे 30 रुपये आहेत मित्रांनो. 30 रुपयाला जर आपण पैशामध्ये घेऊन गेलो तर किती होतील? 1 रुपयाचे 100 पैसे, म्हणजे 30 रुपयाचे 3000 पैसे. सरळ आपण पैशातच रूपांतर करू, नो डेसिमल. 505 रेशो हा कधी ऍडिशन होते. 505 किती झालं? 10. 10च्या 0, हातच्या 1, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 0 ला 0 कटले, 6 पंचे 30 आणि 0 जसं तसं, म्हणजे किती आले? 50. आता काय म्हणते, 30 रुपयात तर 5 पैशाच्या नाणी किती? आता 5 पैसे कोणते आहेत? आपल्याला रुपये मिळतील. 15 5 75, 750 म्हणजे 7.5 रुपयात. 7.5 रुपयात आता आपल्याला 5 पैशाला कन्वर्ट करावं लागेल. 5 पैशाला कन्वर्ट केलं किती होतील? 5 1 5, 5 2, 5 5 25, 0 जसेचे तसे, म्हणजे 150 नाणी ह्या 5 पैशाच्या असतील. ऑप्शन नंबर 3.